जय जवान जय किसान. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपलं चॅनल आहे ऑफलाईन विलेज. ऑफलाईन विलेज म्हणजे काय त्याची तुम्हाला थोडी माहिती देतो. ऑफलाईन म्हणजे जिथं सगळं बंद असतं तिथं आम्ही असतो, म्हणजे जिथं नसतं कुणी तिथं असतं आम्ही. आता हे आपलं टरबूजाची शेती आहे, आपण बी लागवड केली टरबूज शेतीमध्ये. तर आज आपला प्लॉट 40 दिवसाचा आहे. पाहू शकता इकडे दावा सर थोडं इकडे खाली हे फळ दावा इथले, हे फळ दावा पहिले इथलं, इथे एक फळ दावा का, इथे एक फळ आहे. तर सध्या आता आपण काय करायला लागलो, हे फळ बघा आहे हातातलं माझ्या, हे फळ आहे खोपडं झालं आहे फळ, हे फळ बघा आहे, हे चंबू झाला आहे, हा पण चंबू झाला आहे. हां, हे का झालं तर आपल्याकडनं कॅल्शियम नायट्रेट बोरांना सोडायला थोडा उशीर झाला होता 2-4 दिवसाचा. आता प्लॉट आपला सेटिंगमध्ये आहे. हे जर फळ नाही तोडले तर हे फळ काय करतं की झाडाचं सगळं अन्न खाऊन घेतं, आणि जी चांगली फळं आहेत ती फळ पोसण्यास फळ पोसतच नाहीत ते. मग तुम्ही काय करायचं, सगळ्या प्लॉटमध्ये फिरून हे फळ असे खराब फळ तोडून टाकायचे, जेणेकरून चांगली फळाची चांगली वाढ होईल, त्याला अन्न भरपूर भेटेल, पोसून असं फळ असं टर होईल जरा, म्हणजे कमीत कमी 6-7 किलोचं फळ होईल. तर आजपर्यंत आपण 3 फवारण्या घेतल्या आहेत. पहिल्यांदा घेतलं होतं थोडं टॉनिक वगैरे दिलं होतं दुकानदारनं. नेक्स्ट टाईम आपण बेनेवा मारला आहे. आणि तिसऱ्या फवारणीला हे झाडाची जरा ग्रोथ व्हावी म्हणून, झाड हिरवं आहे थोडा शेंडा चालवा म्हणून घेतले होते. तर आजची 4थी फवारणी आपली आहे की कुठं कुठं थोडी बुरी आली आपल्या प्लॉटवर. कुठं म्हणजे सध्या फक्त बुडाच्या पानाला दावत आहे. तर तुम्हाला मी दावतो आता आपण फवारणीमध्ये काय काय औषध टाकणार आहेत. कलिंगडाच्या प्लॉटमध्ये जी काय खराब झालेली फळं आहेत किंवा ज्याला आकार नाही असे थोडे वाकडे झालेले ती काढायला लागलात. बघा असे चांगले 1-1, 2-2 किलोचे झालं आहे आता फळ. ही मक्षकारी सापळा आहे, त्यात मधुमाशा पकडल्या जातात. त्याच्यामध्ये एक गोळी असते, त्या गोळीच्या सुगंधानं त्या मधमाशा आकर्षित होतात. मधमाशा असतात त्या ज्या फळांवर बसणाऱ्या माशा असतात ना, त्याच्यात आकर्षित होतात. हो का, पाहून घ्या गोळी आहे का नाही, पोळीसारखी गोळी. मित्र ती फळं बघतोय, खराब झालेली फळं बघायला लागलाय. ती सापडलं वाटतं त्याला. हो का, हे फळ बघा कसं झालंय, गोल झालंय आणि तो लमकुळ झालंय शेंड्याला, म्हणजे ही खराब येते. मग ही दुसरं जे फळ आहे ना इथं, हे चांगलं आहे, हे वाढणार आता त्याच्या पुढं. जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे आणि ह्याच्यातले खराब जे काही फळं आहेत बऱ्यापैकी आम्ही काढलेत. त्या ठिकाणी असे फळं चांगले लागलेत ना, एकदम माल बघा तुम्ही बघू शकता कसा माल आहे, एकदम साईज बी चांगली आहे आणि एकदम फ्रेश माल आहे असा. जे काय खराब फळं असतात ते काढून टाकलेले काय फायदा राहतो की दुसरं जे चांगलं फळ आहे त्याला अन्न भरपूर प्रमाणात मिळतं आणि फळ चांगल्या प्रकारे फुगतं. त्याच्यामुळे जे खराब आहेत खोपडे झालेत फळं ते काढलेलेच फायदेशीर राहतात. कलिंगडाची ग्रीन नोरा ही व्हरायटी आपण लावलेली आहे 2 एकरमध्ये. तर ही व्हरायटीचं काय विशेष आहे, टरबूज एकदम छान असं मोठं फळ होतं, 6.5-7 किलोच्या जवळजवळ भरते एक फळ, आणि साईज चांगली राहते, एकदम भरीव आहे, गोड आहे. त्याच्यामुळे ही जास्त प्रमाणात ही व्हरायटी ह्या भागात चालली जाते मराठवाड्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही हे लावलेलं आहे. ह्याचे आणि बरोबर ह्याचे जेवढं आहे का तेवढं औषध घ्यायचं, म्हणजे सारं साफ फवारायचं. सर का फवारतोस का तू? दादू फवारतो काय लागली बरोबर आता, बरोबर आहे गोल. खर्चच लागला नाही ना. आणि 10 मिनिट टाका. इकडे येऊ नका माय. नमस्कार मित्रांनो. तर बघा आता पाहू शकता तुम्ही, आता दिवस मग ते 6 वाजलेले. तर हा फवारणीचा टाईम चांगला आहे. तर हा टाईम का चांगला आहे तर प्लॉट सेटिंगमध्ये असल्यामुळे मधमाशीचं प्रमाण जास्त असतं प्लॉटमध्ये. आपण जर लवकर फवारलं तर मधमाशी उठून जाते, मधमाशी बसत नाही, सेटिंग चांगली होत नाही. त्यामुळे 5:30च्या नंतरच फवारणी करावी, नाहीतर सकाळी 6 पासून 8 पर्यंत फवारणी करावी. त्यामुळे तुमचा फायदा होईल, मधमाशी उठून जाणार नाही, जरी गेली तरी सकाळी परत येईल ती वापस, सेटिंग चांगली होईल. आणि आता आपण फवारत आहोत रिज वाईज. तर याचं कारण असं आहे की आपल्या प्लॉटवर कुठंतरी थोडी
पुरी आलेली आहे. माहिती सांग जरा. हा, ते सांगते पुरी आहे. कलिंगडाच्या प्लॉटला आता फवारणी चालू आहे. साडेचारच्या नंतर फवारणी केलेली फायदेशीर राहते. हा काहीतरी अडकलं तर बघा, हे काय? प्रेशर येईल का आता चांगला? आलं दुर्वाणी स्टार. काय काय ठिकाणी 2-2, 1-1, 1.5 किलोचे फळ आहेत असे. प्लॉट पूर्ण आता फवारायला चालू आहे. जोरदार फवारणी चालू आहे.